तुम्ही कधी पाहिलंय का? एखाद्या स्टॉकमध्ये इंट्राडे चालत नाही, म्हणजेच एकाच दिवशी स्टॉक बाय आणि सेल करता येत नाही. स्टॉक अडकून पडतो आणि मेसेज येतो, "धिस स्टॉक इज अंडर ट्रेड टू ट्रेड." मग हे ट्रेड टू ट्रेड म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं व्यवस्थित बघणार आहोत, की ट्रेड टू ट्रेड स्टॉक म्हणजे नेमकं काय? ट्रेड टू ट्रेड हे केव्हा लागू केलं जातं एखाद्या स्टॉकवरती? त्याचबरोबर ट्रेड टू ट्रेड या स्टॉकमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर कोणकोणते धोके होऊ शकतात आणि कुठला स्टॉक ट्रेड टू ट्रेड आहे की नाही हे कसं चेक करायचं. तर हे सगळं आज आपण व्यवस्थित बघणार आहोत आणि तेही अगदी सोप्या भाषेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर बघा, ट्रेड टू ट्रेड स्टॉक म्हणजे काय, की त्या स्टॉकमध्ये इंट्राडे ट्रेडिंग पूर्णतः बंद होते. म्हणजे जर आपण त्या स्टॉकला आज बाय केलं तर आपल्याला काय करावं लागतं, त्याला डिलिव्हरीमध्येच बाय करावं लागतं. त्याला आजच्या आज आपण सेल करू शकत नाही. त्याचबरोबर जर आपल्याला सेल करायचा असेल तर मग आपण कधी करू शकतो, जर तो आपल्याकडे ऑलरेडी घेतलेला असेल, त्याची सेटलमेंट झालेली असेल तरच आपण काय करू शकतो, त्या स्टॉकला सेल करू शकतो. ठीक आहे. आता बघा, हा जो काही ट्रेड टू ट्रेड स्टॉक आहे, हे असं का होतं किंवा कधी लागू केला जातो एखाद्या स्टॉकवरती ट्रेड टू ट्रेड? तर बघा, सेबी किंवा एक्सचेंजेसला वाटलं की एखाद्या स्टॉकमध्ये खूप स्पेक्युलेशन होते किंवा एएसएम, जीएसएममध्ये गेलेला स्टॉक असेल, प्राइस मॅनिप्युलेशनची शक्यता आहे. त्याचबरोबर जर पेनी स्टॉक असेल तर त्याच्यामध्ये अनयुज्युअल मुव्हमेंट्स होत असतील, म्हणजे प्राइजेस ज्या आहेत त्या खूपच जास्त प्रमाणामध्ये वाढत असतील किंवा कमी होत असतील, तर रिटेल इन्व्हेस्टरचे जे आहे नुकसान होऊ नये किंवा ते नुकसान टाळण्यासाठी एक प्रकारचं कंट्रोल मेकॅनिझम म्हणून ट्रेड टू ट्रेडचा वापर केला जातोय. तर बघा, आता ट्रेड टू ट्रेड जे आहे जर एखाद्या स्टॉकवरती लागू केलेलं असेल तर कोणकोणते बदल होतात त्याच्यामध्ये? तर सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी तुम्हाला सांगितले, की इंट्राडे ट्रेडिंग त्याची बंद होते. ठीक आहे. त्याचबरोबर शॉर्ट सेलिंग देखील करता येत नाही. आणि बघा, त्याचबरोबर जे मार्जिन असतं, मार्जिन बेनिफिट म्हणजे काही पर्टिक्युलर लोक आहेत ते काय करतात, मार्जिनमध्ये ट्रेडिंग करतात. म्हणजे आता मार्जिन वेगवेगळ्या प्रकारची त्यांना जे आहे फॅसिलिटी दिली जाते वेगवेगळ्या ब्रोकरकडून. तर म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं, तर एखादा स्टॉक बाय करायचा आहे आणि 20% अमाउंट देऊन त्याला बाय करायचं आहे आणि बाकीचं जे काही अमाउंट असेल, कॅपिटल असेल, ते मार्जिन म्हणून वापरायचं आहे. बरोबर? तर ही फॅसिलिटी सुद्धा काय असते, बंद असते ट्रेड टू ट्रेड स्टॉकवरती. म्हणजेच तुम्हाला 100% काय करावं लागते, त्याचे जे काय प्राइस आहे ती पे करावं लागते आणि तरच तुम्ही त्या स्टॉकला काय करू शकता, बाय करू शकता. म्हणजे कुठली मार्जिन फॅसिलिटी त्याला मिळत नाही. ठीक आहे. तर अशा काही गोष्टी असतात की ज्या काय आहेत, बदल होतो कशामध्ये, ट्रेड टू ट्रेड स्टॉकमध्ये. आता बघा, ट्रेड टू ट्रेड स्टॉक धोकादायक का आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर याच्यामध्ये लिक्विडिटी कमी असते, सर्किट लागण्याची शक्यता असते. म्हणजेच काय, तर तुमच्या स्टॉकमध्ये जे तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती अडकण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की या स्टॉकच्या प्राइजेस वाढतात पण तरी सुद्धा ते सेल होईलच की नाही याची गॅरंटी नसते. तर त्यामुळे काय आहे, की जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टर असाल, सुरुवातच करत असाल तुम्ही, तर या स्टॉकपासून थोडंसं दूर राहिलेलं बरं. किंवा बरेच जण काय करतात, की एखाद्या स्टॉकला अप्पर सर्किट लागते किंवा त्याच्या प्राइजेस खूप वाढत आहेत म्हणून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, की फार जर तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज नसेल किंवा कुणीतरी सांगितलंय की याच्यामध्ये तू काय कर, इन्व्हेस्टमेंट कर आणि याच्या प्राइजेस खूप वाढत आहेत आणि जर तो स्टॉक ट्रेड टू ट्रेड असेल तर मग मात्र तुम्ही याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. पण जर तुम्हाला त्याचा अनुभव असेल किंवा तुम्ही चांगल्या प्रकारे त्या स्टॉकबद्दल रिसर्च केलेला असेल आणि तुम्ही लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि तुम्हाला माहिती आहे की त्या कंपनीचं फ्युचर चांगलं आहे, ठीक आहे, की पुढे जाऊन याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीये, तर मात्र तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. पण जर तुम्ही बिगिनर असाल तर मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की त्यापासून तुम्ही दूर राहिलेलं बरं. आता बघा, हे सगळं माहिती झालंय की ट्रेड टू ट्रेड स्टॉक काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते धोके होऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, की कुठला स्टॉक ट्रेड टू ट्रेड आहे आणि कुठला नाही हे कसं ओळखायचं? एकदम सिंपल आहे. तुमचं जे काही ब्रोकिंग ॲप असेल, जसं एंजल वन असेल, झिरोदा किंवा ग्रो असेल, तर कुठल्याही ब्रोकिंगच्या ॲपमध्ये तुम्ही काय करू शकता, की जी आपण ऑर्डर टाकतोय, ठीक आहे ना, तर त्यावेळेला तिथे बघा, फक्त तिथे ओन्ली डिलिव्हरी असं येतं. जो पण स्टॉक ट्रेड टू ट्रेड असेल तो. त्याच्यामध्ये इंट्राडेची ऑर्डर पडत नाही. म्हणजे बाय डिफॉल्ट तिथे फक्त काय असतं, ओन्ली डिलिव्हरी येतं. म्हणजे समजून घ्यायचं की तो ट्रेड टू ट्रेड स्टॉक आहे. अगदी सिंपल आहे आणि त्याचबरोबर तुम्ही NSE, BSEच्या वेबसाईटवर पण चेक करू शकता. पण ब्रोकिंग ॲपमध्ये एकदम सिंपल तुम्हाला ते कळून जाईल. तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉइंट्स क्लिअर झाले असतील आणि व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि त्याचबरोबर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.